आपण आता साधी बाही बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला 3 माप पाहिजे. छाती, बाही उंची आणि दंडघेर. आपली आता बाही उंची आहे 4.5, दंडघेर 12.5. छातीचा चौथा भाग आपल्या इथं घ्यायचा आहे. तर छाती आहे आपली 38. त्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा बाही उंची टाकणार आहोत. बाही उंचीमध्ये आपण 1.5 इंच मिळवतोय. तर इथं 4.5 आहे, तर आपण 1.5 इंच, ही साधी बाही असल्यामुळे 1.5 इंच मिळवतो. अस्तरची बाही असल्यास आपल्याला फक्त अर्धा इंच मिळवायचं आहे. तर आपण ही साधी बाईचं बघतोय उदाहरण, म्हणून आपण यात 1.5 इंच मिळवत आहे. 4.5 मध्ये 1.5 मिळवलं, हा 6 होतं. आपण 6 वर 1 खूण करून घेणार. आपल्याला चौकोन तयार करायचं पहिल्यांदा. त्यानंतर आपण बाही आकृती काढणार. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे दंडघेर. आपण दंडघेर 12.5 डायरेक्ट टाकत नाही, निम्मा करतो. निम्मा दंडघेर होतो 6.25. त्यात आपल्याला प्लस 1 इंच मिळवायचं आहे. यामध्ये आपण इकडं 1.5 इंच मिळवलं उंचीमध्ये, आपण इथं 1 इंच मिळवणार आहोत. इथं होईल 6.25 आणि त्याच्यानंतर अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं इथं. इकडं मग छातीचा चौथा भाग येतो. चौथ्या भागामध्ये आपल्याला मायनस करायचं आहे 1 इंच, म्हणजे 38चा चौथा भाग येतो 9.5. तर आपल्याला मायनस केल्यानंतर उत्तर येतं 8.5. आता हा 8.5 पर्यंतचा चौकोन तयार करायचा आहे. आपण हे सरळ रेषामध्ये आखून घेणार आहोत. चौकोन केल्यानंतर आपल्याला 38ची छाती असल्यामुळे इथे आपण 3.5 इंच घेत आहोत. कमी छाती असल्यानंतर याची उंची पण कमी होते. 2.5, 3 अशी पण घेऊ शकतो. त्याच्यानंतर आपल्याला ही रेष इथं जोडून घ्यायची आहे आणि इथून आपण जिथं 3 इंच मार्क केलं तिथून 1 इंच मध्ये घेणार आहोत. 1 इंच मध्ये घेतल्यानंतर आपल्याला 1 इंचापासून इथं अशी तिरकी रेष आखून घ्यायची आहे. जे नवीन शिकताय त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण इथून आकार देण्यासाठी सुरुवात करण्यासाठी आकाराची तिथून 1 इंच घेणार. म्हणून इथून आपल्या आकाराची सुरुवात होईल. इथून 1 इंच घेतले. आता ज्यांना डायरेक्ट आकार देता येत नाही त्यांच्यासाठी त्यांनी हे असे ट्रिक तयार करायची. इथं आपण घेणार आहोत 8.25 आहे, त्याच्या निम्म 4 आणि 1 रेष. त्याच्यावरती आपण अर्धा इंच अंदाजे किंवा पाव इंच असं मार्जिन करतोय. त्याच्यानंतर पुन्हा याच्यामध्ये निम्मा भाग करायचा. हा होतो 4च्या निम्म 2. 2च्या खाली पण अंदाजे अर्धा इंचाच्या आसपास भाग द्यायचा. आणि त्याच्यानंतर इथून आपण आकार द्यायला सुरुवात करायची. पहिल्या आकारामधून वरतून आणि नंतरच्या आकार खालून इंचापासून आकार द्यायला करायचे आहे. आपण आकार देताना असा यातून अर्धा इंचमधून असं खाली आकार देत आहोत. म्हणजे हा आकार कुठपर्यंत येईल तर खाली इथपर्यंत आकार येईल, असा आकार. आणि याच्यानंतर दुसरा आकार द्यायला आपण असा दुसरा आकार आपण देतो असं इथं. ही बाही मग आपण ही कटिंग करून घ्यायची. ह्या आकारावर अशा आकार द्यायचे. जे नवीन शिकणारे त्यांना हा आकार द्यायला थोडंसं प्रॉब्लेम होतो, त्यांनी प्रॅक्टिस करायची जास्त. आणि ही लाईन अशी सरळ आखून घ्यायची. आणि त्यानंतर आपण हा मागचा भाग, हा पुढचा भाग, इथून ही कटिंगची रेष आपली इथून राहील. इथून कट करून हे असं साईड कट करून घ्यायचं आणि मग नंतर एक अशी कट करायचं. समजण्यासाठी हीच कटिंग पेपरवर दाखवत. पेपरवर हा आकार पेनाने काढल्यामुळे एकदम व्यवस्थित असं सेम असा आकार दिसला पाहिजे. हा आकार इथं आहे, हा आकार इथं. याच्यावर कापता येत नाही मला, प्रॅक्टिससाठी मी हे कापून दाखवते तुम्हाला उदाहरण म्हणून. तर आपण ही लाईन ड्रॉ केलेली आहे. आपण हे सरळ नवीन शिकणाऱ्यांना समजत नाही ना कापायचं कुठं, म्हणून त्यांच्यासाठी पेपरने कट करून दाखवून आपण असं रोज असं कट केलं तरी चालतं. आता आपण हे जे 1 इंचाची लाईन केलेली आहे ना तिथून इथपर्यंत कटिंग केल्यानंतर आपण काय करायचं आहे, ही बाजू, ही वरची इथपर्यंत कट केलेली आहे. आता आपल्याला ही बाजू कट करायची. ही बाजू कट करताना आपण डायरेक्ट अशी वरतून न कट करता हा पेपर असं सरळ करायचा किंवा कापड सरळ करायचं. शक्यतो पेपर कटिंगच करतो आपण, कापडावर डायरेक्ट कटिंग करत नाही, म्हणून मी हे कट केलेलं नाही. पेपर कटिंग तुम्हाला दाखवते. आता आपण ही बाही अशी एकदम आकार देऊन जिथपर्यंत आपली 1 इंचाची मार्जिन आहे तिथपर्यंत सरळ काढतो आणि आपल्याला ही साईडला टाकायची आहे. आता ही आपली बाही तयार आहे. ही बाहीला आणि असा आपला बाहीचा आकार तयार झालेला आहे. इथून इथं 1 इंच, 1 इंचानंतर आपण ही
इथपर्यंत अशी कापून घ्यायची आहे.